Good morning, all of you. Today we are going to learn our remaining part of fifth chapter, electronic waste. Okay, so let's turn our D point. Visit civic institutions. तर बघा, चेक विथ युअर लोकल गव्हर्नमेंट, म्हणजे तुमचे जे स्थानिक गव्हर्नमेंट आहे किंवा जे स्थानिक सरकार आहे, म्हणजे नगरसेवक असतील किंवा महापौर असतील, तर त्यांची भेट घ्या. स्कूल्स अँड युनिव्हर्सिटीज फॉर ॲडिशनल रिस्पॉन्सिबल रिसायकलिंग ऑप्शन्स. त्याचबरोबर शाळेला त्यामध्ये समावेश करून घ्या, युनिव्हर्सिटींचा समावेश घ्या आणि हे रिस्पॉन्सिबल असतील कशासाठी, म्हणजे काही जबाबदार घटक जर घेतलेत तुम्ही रिसायकलिंग करण्यासाठी, तर व्यवस्थितरित्या तुमच्या ई-वेस्टचं रिसायकलिंग होईल. With e-waste becoming such a large problem, government offices and schools are assigning days when citizens can bring unwanted electronics to a designated drop-off location. तर बघा, या सगळ्या ई-वेस्टचा सगळ्यात जास्त त्रास हा कोणाला होत असेल तर गव्हर्मेंट ऑफिसेस असतील, म्हणजे सरकारी कार्यालये असतील, त्याचबरोबर शाळा असतील, तर या शाळाच्या आजूबाजूला किंवा या गव्हर्मेंट ऑफिसच्या आजूबाजूला बऱ्याचदा आपल्याला ई-वेस्ट हा पडलेला दिसून येतो. सेकंड पॅरेग्राफ बघा. मेनी कम्युनिटीज पोस्ट अ कॅलेंडर दॅट विल इन्क्लूड रिसायकलिंग डेज, सो चेक युअर लोकल पेपर ऑर व्हिजिट देअर वेबसाईट. मग बरेच अशी लोकं आहेत ती काय करत आहेत, तर या रिसायकलिंगच्या ॲडव्हर्टाईज देत आहेत किंवा असं एखादं कॅलेंडर तयार करतात आणि त्याच्यावरती तुम्हाला काय असतात तर ते तुमचा जो ई-वेस्ट आहे तो कशा पद्धतीनं रिसायकल करायचा याची माहिती दिली जाते. तर अशा पद्धतीच्या कॅलेंडरचा किंवा आणि त्याचबरोबर तिथं खाली त्यांची वेबसाईटसुद्धा दिली जाते. तर अशा पद्धतीच्या वेबसाईटचा तुम्ही काय करू शकता, वेबसाईटला भेट देऊन तिथं असलेली म्हणजे प्रॉपर रिसायकलिंगबद्दलची असलेली माहिती घेऊ शकता. ओके. व्हेन यू रिसायकल युअर आयटम्स लोकली यू कॅन मेक द ऑकेजन अ डे ट्रिप अँड अ कम्युनिटी इव्हेंट. त्याचबरोबर ज्यावेळी तुम्ही तुमचा जो रिसायकलमेंट करणार आहात तुमच्या लोकल लेवलवरती किंवा स्थानिक लेवलवरती, त्यावेळेस तुम्ही काय करू शकताय, तर एखादी ट्रिप अरेंज करू शकताय किंवा एखादा कम्युनिटी इव्हेंटसुद्धा अरेंज करू शकताय आणि त्यातून तुम्ही काय करू शकताय, तर लोकांचं प्रबोधन करू शकता. Encourage your neighbors to join you and spread the word about educated e-waste disposal. त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला असलेले लोक, तुमचे शेजारी, तुमचे नातेवाईक यांनासुद्धा तुम्ही काय करू शकताय, तर पथनाट्य वगैरे असतात तुम्हाला माहिती असतील, तर अशा पथनाट्यातून काय करू शकताय, तर ई-वेस्टबद्दल प्रबोधन करू शकताय, त्यांना सांगू शकताय, त्यांचे सल्ले घेऊ शकताय, त्यांची मतं घेऊ शकताय. त्याचबरोबर त्यांनासुद्धा तुम्ही हे प्रबोधन करून या गोष्टीबद्दल त्यांना जागरूक करू शकता. ओके. ई पॉईंट बघा. एक्सप्लोअर रिटेल ऑप्शन्स. तर बघा, बेस्ट बाय ऑर एक्झाम्पल इजंट सर्टिफाईड थ्रू बॅन्स ई-स्टेवर्ड प्रोग्राम बट दे डू हॅव ॲन इफेक्टिव्ह रिसायकलिंग प्रोग्राम इन ऑल ऑफ देअर स्टोअर्स. तर बघा, याच्यामध्ये काय होऊ शकतं, तर एक्सप्लोअर रिटेल ऑप्शन्स. तर मग तुम्ही काय करू शकताय, तर बेस्ट बाय फॉर एक्झाम्पल इजंट सर्टिफाईड थ्रू बॅन्स ई-स्टॅवर्ड प्रोग्राम. तर बघा, ई-स्टॅवर्डचा जो बॅन कंपनीकडून असलेला प्रोग्राम आहे त्यामध्ये बट दे डू हॅव ॲन इफेक्टिव्ह रिसायकलिंग प्रोग्राम इन ऑल ऑफ देअर स्टोअर्स. मग ते काय करतात, तर इफेक्टिव्ह रिसायकलिंगचा जो प्रोग्राम आहे तो त्यांच्या प्रत्येक दुकानामध्ये किंवा प्रत्येक शोरूमला, प्रत्येक स्टोअरला दाखवला जातो. दे क्लेम टू ओनली यूज रिसायकलर्स हू अडेअर टू द हायेस्ट स्टँडर्ड्स ऑफ ई-वेस्ट प्रोसेसिंग. त्याचबरोबर ते कशाबद्दल माहिती देतात, तर स्टँडर्ड जे ई-वेस्ट आहे त्याचं प्रोसेसिंग कसं करायचं किंवा त्याचं रिसायकलिंग कसं करायचं. Specifically, their website discloses that e-waste that you bring to their stores will not end up in a foreign country or in any landfill. तर बघा, म्हणजे स्पेसिफिकली देअर वेबसाईट डिस्क्लोज, म्हणजे त्यांची जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये सुरुवातीलाच टिप दिली जाते की तुमचा जो ई-वेस्ट असणार आहे तो कुठल्याही प्रकारे एखाद्या उघड्या जमिनीवरती, म्हणजे जी जमीन चांगली आहे अशा जमिनीवरती टाकला जाणार नाही किंवा तो फॉरेनला पाठवला जाणार नाही. तर त्याचं अगदी योग्यरित्या काय केलं जाईल, एकतर तो जो ई-वेस्ट असणार आहे तो पूर्णपणे व्यवस्थितरित्या डिस्पोज केला जाईल किंवा त्याचं व्यवस्थितरित्या रिसायकल बिन केलं जाईल. ओके. सेकंड पॅरेग्राफ बघा.
Best Buy make sure that the recyclers we work with adhere to the highest guidelines and standards so that the products customers bring into our stores for recycling don't end up in landfills or in foreign countries. तर बघा, जरी म्हणजे त्यांच्याकडून काय थोडेफार चार्जेस पडत असतील तरी पण त्यांचा स्टाफ कसा आहे तर व्यवस्थितरित्या शिक्षित आहे. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये हायेस्ट गाईडलाईन्स दिल्या जातात, म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीच्या आणि चांगल्या प्रतीच्या गाईडलाईन्स दिल्या जातात की एखाद्या गोष्टीचं जर रिसायकल बिन करायचं असेल किंवा एखादी गोष्ट जर पूर्णपणे नष्ट करायची असेल जी आपल्याला उपयोगात नाही किंवा जी प्रदूषणाची हानी करते, तर अशा गोष्टींचा रिसायकल बिन किंवा डिस्पोजन कसं करायचं याची व्यवस्थित माहिती काय केली जाते तर त्यांच्या स्टाफकडून दिली जाते. त्याचबरोबर आणि या सगळ्या गोष्टींचा शेवट झाल्यानंतर तो शेवट उघड्या जमिनीवरती, म्हणजेच जी जमीन पुढं भविष्यामध्ये आपल्याला कामाला येणार आहे अशा जमिनीवरती न टाकता किंवा न होता किंवा फॉरेनमध्ये न होता तो काय होतो तर अगदी चांगल्या पद्धतीनं केला जातो. पुढं बघा, अँड दॅट ऑल हजार्डस मटेरियल्स आर डिस्पोज ऑफ प्रॉपरली. आणि हे जे सगळं काही धोकादायक मटेरियल आहे किंवा या ज्या सगळ्या काही धोकादायक गोष्टी आहेत त्या व्यवस्थितरित्या डिस्पोज केल्या जातील. We partner directly with a short list of qualified, respected recycling companies who ensure all products collected for recycling through Best Buy are handled responsibly. तर बघा, ते म्हणतात म्हणजे बॅन कंपनी असं म्हणते की आम्ही अशा लोकांशीच किंवा अशा छोट्या छोट्या कंपन्यांशीच डील करतो की जे आम्हाला खात्री देतात किंवा आम्हाला एन्श्युअर करतात की लोकांकडून घेतलेलं जे ई वेस्ट आहे त्याचं काय करणार आम्ही तर व्यवस्थितरित्या एकतरी व्यवस्थितरित्या डिस्पोज करणार त्याला किंवा व्यवस्थितरित्या रिसायकल बिन करणार असं काय केलं जातं आणि व्यवस्थितरित्या ते हाताळलं जाईल किंवा हँडल केलं जाईल अगदी जबाबदारीपूर्वक अशा कंपनीशीच आम्ही डील करतो. दीज रिसायकलिंग कंपनीज मीट अवर स्टँडर्ड्स अँड वी एनकरेज देम टू एक्झामाइन अँड consider additional third-party standards for responsible practices such as the EPA, R2 and RESTAVERS. तर बघा, तर ज्यावेळी आम्ही अशा कंपन्यांसोबत काम करत असतो त्यावेळी काय करतात दीज रिसायकलिंग कंपनीज मीट अवर स्टँडर्ड्स, म्हणजेच या रिसायकल बिन कंपनी ज्या असतात त्या आमच्या ऑफिसमध्ये येऊन आमचं जे काही स्टँडर्ड लेवल आहे ते बघतात. त्याचबरोबर आम्ही काय करतो तर आमच्या इथं असलेला जो काही प्रोजेक्ट आहे किंवा जी काही माहिती आहे रिसायकल बिनबद्दल ती त्यांना सांगून त्यांना एनकरेज करतो आणि त्यांना विचार करण्यासाठी भाग पाडतो की खरोखरच रिसायकल बिन करणं किती गरजेचं आहे. सेकंड पॅराग्राफ बघा, यू कॅन ड्रॉप ऑफ ऑल काइंड्स ऑफ ई वेस्ट फॉर रिसायकलिंग ॲट बेस्ट बाय इन्क्लुडिंग. तर बघा, तुम्ही कुठल्याही प्रकारचं जर ई वेस्ट असेल तर ते तुम्ही इथं आणून टाकू शकताय. कशासाठी तर रिसायकल बिन करण्यासाठी. आले लक्षात. म्हणजे जर समजा तर असं तुम्हाला वाटत असेल की हा ई वेस्ट आहे याचा काही तिथं उपयोग होणार नाही किंवा याचं काही केलं जाणार नाही, तर तसं नसून इथं कुठल्याही प्रकारचं जर ई वेस्ट आणला तर तो आम्ही व्यवस्थितरित्या डिस्पोज करू किंवा व्यवस्थितरित्या रिसायकल बिन करून देऊ. सेल फोन्स, TVs, पॉवर कॉर्ड्स, GPS डिव्हायसेस, स्पीकर्स, DVD प्लेयर्स, पेपर श्रेडर्स, मेमरी कार्ड्स, डेस्कटॉप्स, लॅपटॉप, नेटबुक्स. तर अशा हे जे म्हणजे त्यांनी हे काय दिले तर ऑप्शन दिले आहेत की आम्ही कुठल्या कुठल्या प्रकारच्या म्हणजे इक्विपमेंट्सचा किंवा ई वेस्टचा आम्ही कुठल्या कुठल्या प्रकारच्या ई वेस्टचा किंवा कुठल्या कुठल्या ई वेस्टचा इथं रिसायकल बिन करतो किंवा त्यांना व्यवस्थितरित्या डिस्पोज करतो. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत बघा, सेलफोन्स असतील, TVs असतील, पॉवर कॉर्ड्स असतील, GPS डिव्हायसेस असतील, स्पीकर्स असतील, DVD प्लेयर्स असतील, पेपर श्रेडर्स असतील, मेमरी कार्ड्स असतील, डेस्कटॉप्स असतील, लॅपटॉप्स असतील, नेटबुक्स असतील, तर या सगळ्या गोष्टींचा इथं काय केला जातो तर डिस्पोजल किंवा व्यवस्थितरित्या रिसायकल बिन केलं जातं. ॲडिशनली getting done teams up with an east-west partner exchange to provide you with an opportunity to recycle your e-waste via prepared postage containers. तर त्याचबरोबर एक त्यांच्या पार्टनरमध्ये म्हणजे बॅन कंपनीच्या पार्टनरमध्ये असलेली गेटिंग्टन जी टीम आहे ती काय करते तर तुम्हाला या गोष्टीसाठी म्हणजे अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करते की प्रोव्हाइड करते टू रिसायकल युअर ई वेस्ट व्हाया, म्हणजे तुम्ही प्रिपेड
ॲज वेल ॲज पोस्टेज कंटेनरमध्ये सुद्धा तुमचं रिसायकल करू शकता. यू कॅन रिसायकल ओल्ड आयटम्स अँड गेट द बेनिफिट ऑफ कॅश रिवॉर्ड फॉर सम प्रोडक्ट्स. तर बघा इथं अजून एक चांगली त्यांच्याकडून स्कीम कुठली येते, तर तुम्ही तुमचं जे रिसायकल आहे ते ओल्ड आयटमचं ते तुम्ही इथं रिसायकल तर करू शकताच, पण त्याचा फायदा एक तुम्हाला मिळतो की तुम्हाला कॅश रिवॉर्ड मिळाली जाते. म्हणजे जर तुम्ही तुमच्या जुन्या वस्तू किंवा बंद पडलेल्या वस्तू जर इथं आणून टाकल्या तर त्याची व्हॅल्युएशन केली जाते आणि त्यानुसार तुम्हाला कॅश रिवॉर्ड दिला जातो. पण काहीच प्रोडक्टसाठी म्हणजे त्यांचे काहीतरी रूल्स असतील, रेग्युलेशन्स असतील की फक्त थोड्या प्रोडक्टसाठीच या गोष्टी केल्या जातात. यू कॅन इव्हन ट्रान्सफर द रिवॉर्ड्स टू चॅरिटेबल ऑर्गनायझेशन. तर बघा त्याचबरोबर त्यांची एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे की जिथं तुम्हाला हा जो कॅश मिळालेला आहे किंवा हा जो कॅश रिवॉर्ड मिळालेला आहे तुमच्या वेस्टमधून, तो तुम्ही त्या चॅरिटेबल ट्रस्टलासुद्धा डोनेट करू शकता. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा, नेक्स्ट पॉईंट F, डोनेट युअर इलेक्ट्रॉनिक्स. तर आता डोनेट युअर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच काय, तर तुमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूचं दान करणं. तर ते कशा पद्धतीनं बघा, रियुजिंग इज ऑलवेज बेटर दॅन रिसायकलिंग. तर बघा पुन्हा वापरणं हे पुनर्वापरापेक्षा नेहमीच काय आहे तर चांगलं आहे. म्हणजे समजा एखादी वस्तू जर जुनी असेल, पण जुनी आहे पण अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये आहे, तर अशा वस्तू तुम्ही काय करू शकताय तर पुन्हा वापरू शकता. ओके. इफ युअर इलेक्ट्रॉनिक्स स्टील हॅव लाईफ लेफ्ट यू कॅन रिड्यूस ई-वेस्ट पोल्युशन अँड शेअर टेक्नॉलॉजी विथ पीपल हू वुडंट अदरवाईज हॅव ॲक्सेस टू इट. तर बघा जर तुमच्याकडं असलेलं एखादं गॅजेट असेल किंवा एखादा मोबाईल असेल, एखादा TV असेल जो अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये आहे, पण फक्त तुमच्या चैनीसाठी किंवा तुमच्या चैनी खातर तुम्ही काय केलं आहे तर तो एक्सचेंज केला आहे, म्हणजे तो टाकून दिला आहे आणि त्याच्याऐवजी किंवा एखादं न्यू व्हर्जन पुढचं व्हर्जन घेण्यासाठी फक्त टेक्नॉलॉजीच्या भुकेने तुम्ही जर एखादी वस्तू परत घेतला असाल तर ती वस्तू काय करू शकताय तुम्ही तर जर ती वस्तू अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये असेल तर ती वस्तू तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला देऊ शकताय जी व्यक्ती काय करू शकत नाही तर ते अफोर्ड करू शकत नाही किंवा त्याला ही गोष्ट घेणे परवडण्यासारखी नाही. ओके. सेकंड पॅरेग्राफ बघा, ऑर्गनायझेशन्स लाईक सेलफोन्स फॉर सोल्जर्स अँड व्हेरी झोन्स होपलाईन प्रोग्राम विल मेक शुअर युअर ओल्ड सेलफोन्स मेक्स इट्स वे टू अ वर्दी कॉज. आणि अशा पद्धतीनं काय होईल तर तुमचं जे काही जुने सेलफोन्स असतील, जुन्या TV असतील किंवा जुने जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील, तर अशा पद्धतीचे गॅजेट्स तुम्ही काय करू शकता तर लोकांना म्हणजे गरीब लोकांना ज्यांना परवडण्यासारख्या नाहीत या गोष्टी किंवा गरीब विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना ज्यांना या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत अशा लोकांना या गोष्टी देऊ शकतात. ओके. Other organizations like the Salvation Army and Goodwill can sell your used electronics and use the profits to educate and empower others who need help. तर बघा अजून 2 कंपन्या आहेत किंवा अजून 2 संस्था आहेत, सॅल्वेशन आर्मी अँड गुडविल नावाच्या 2 संस्था आहेत बघा. त्या काय करतात तर तुमच्या जे इलेक्ट्रॉनिक्स वेस्ट आहे त्याच्यातून ते विकल्यानंतर त्याच्यातून जे प्रॉफिट मिळतं ते लोकांना म्हणजे लहान मुलांना एज्युकेट करण्यासाठी आणि देशाची एम्पॉवरमेंट म्हणजे साम्राज्य वाढवण्यासाठी काय केले जाते तर त्याच्यामध्ये भर टाकली जाते बघा. गुडविल हॅज बीन पर्टिक्युलरली ॲक्टिव्ह विथ इट्स रिकनेक्ट प्रोग्राम विच हॅज अ स्ट्रिक्ट नो एक्सपोर्ट पॉलिसी. तर त्याचबरोबर गुडविल जी कंपनी आहे ती काय आहे तर ती विशेषतः यामध्ये प्रामुख्याने काय तर आपल्याला काम करत असलेली दिसून येते. अँड द फायनल पॉईंट इज फायनल वर्ड, एव्हरी टाईम यू रिप्लेस वन ऑफ युअर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू बी शुअर युअर ओल्ड वन गेट्स रिसायकल्ड प्रॉपरली. तर आता बघा शेवटचा पॉईंट काय आहे तर ज्या वेळी म्हणजे हा लोकांना उद्देशून सांगितलेला आहे बघा लेखकांनी की ज्यावेळी तुम्ही एखादा वेस्ट विकत घ्याल, एखादा नवीन पॉईंट विकत घ्याल किंवा एखादी नवीन वस्तू विकत घ्याल त्यावेळी तुम्ही काय करायचं आहे तर तुमचं जे काही वेस्ट जुन्या वस्तू आहेत किंवा जुने तुमचे जे गॅजेट्स आहेत त्याचा वेस्ट होणार नाही आणि ते व्यवस्थितरित्या रिसायकल केले जाईल याचा आधी विचार करायला पाहिजे. सेकंड पॅरेग्राफ बघा, आयडियली युअर फर्स्ट स्टेप विल बी टू कन्झ्युम लेस.
त्याचबरोबर तुमची पहिली स्टेप काय असायला पाहिजे की तुम्ही म्हणजे खूप कमी प्रमाणात या गोष्टींचा वापर केला पाहिजे. डोंट गेट पुल्ड इन टू द हाईप ऑफ न्यू टेक्नॉलॉजी इफ यू कॅन हेल्प इट. जर तुम्हाला त्या नवीन टेक्नॉलॉजीची काही गरज नसेल किंवा त्याच्याशिवाय तुम्ही जर जगू शकत असाल तर तसा वागण्याचा प्रयत्न करा. इफ यू डू वॉन्ट समथिंग ट्राय टू फाइंड अ जेंटली यूज्ड व्हर्जन फर्स्ट. तर आणि जर तुम्हाला काय करायचंच असेल तर बऱ्याचदा काय करा की तुमच्याकडं जे जुनी गोष्ट आहे तीच आधी व्यवस्थित वापरा. देन व्हेन यू हॅव ॲन एक्सपायर्ड प्रोडक्ट टेक द टाईम टू फाइंड अ रिस्पॉन्सिबल ई-वेस्ट रिसायकलर. त्याचबरोबर ज्यावेळी तुमचं जे प्रोडक्ट तुम्ही वापरताय किंवा जे गॅजेट वगैरे जे काय असेल ते वापरताय त्याचवेळी तुम्ही काय करा ते रिसायकल करण्यासाठी एखादं चांगलं रिसायकल सेंटर शोधा आणि मगच ते रिसायकल झाल्यानंतरच नवीन वस्तू घ्या. बी अ पार्ट ऑफ द सोल्युशन. नेहमी सोल्युशनचा पार्ट होण्याचा काय करा तर प्रयत्न करा. हेल्प प्रॉपरली रिसायकल्स ॲज मच ई वेस्ट ॲज पॉसिबल. त्याचबरोबर ई वेस्ट जो आहे तो व्यवस्थितरित्या रिसायकल्ड होण्यासाठी मदत करा. यू विल मेक द अर्थ अ बेटर प्लेस. आणि तुम्हीच काय करू शकताय म्हणजे जे जगातील लोक आहेत तेच काय करू शकतात तर व्यवस्थित रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन व्यवस्थित ई वेस्टचा रिसायकल बिन करून आपली पृथ्वी वाचवू शकताय किंवा चांगली बनवू शकताय. Help halt digital data dumps, feel proud of your accomplishment, meet new friends and maybe even make your wallet a little greener. त्याचबरोबर काय करा तर वेगवेगळ्या मित्रांना भेटा, पुस्तकं वाचा, अशा सगळ्या गोष्टी करून म्हणजे फक्त टेक्नॉलॉजीमध्ये अडकून न राहता या बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा सहभाग घ्या आणि तुमचे पैसे खर्च न करता त्यांचा व्यवस्थित विनियोग करा. And the last one is, how do you normally dispose of your electronics? Do you have any additional tips for properly recycling e-waste? त्याचबरोबर बघा की किती प्रमाणात तुम्ही तुमचं ई-वेस्ट जे आहे ते रिसायकल केले जातं हे तुम्हाला लक्षात येते का? हा त्यांचा पहिला प्रश्न आहे आपल्याला विचारलेला. आणि सेकंड प्रश्न आहे की डू यू हॅव एनी ॲडिशनल टिप्स फॉर प्रॉपरली रिसायकलिंग ई-वेस्ट. तुमच्याकडं काही ॲडिशनल माहिती आहे का ई-वेस्ट कसं करावं? आणि जर ती काही माहिती असेल तर ती तुम्ही आम्हाला सांगू शकता किंवा त्या ज्या काही टिप्स असेल तर त्या तुम्ही आम्हाला सांगू शकता असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, so we have finished our chapter here, and in our next lecture we will see our next chapter, be remarkable. Okay, thank you.